शिक्षा सुधार की मांग को लेकर आमरण अनशन पर बैठे सोनम वांगचुक के समर्थन में महाराष्ट्र के गोंदिया जिले के आमगांव शहर में सामाजिक एकता मंच के नेतृत्व में नागरिकों, युवाओं, छात्रों और विभिन्न सामाजिक संगठनों ने समर्थन रैली निकाली। रैली डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जनसंपर्क कार्यालय से शुरू होकर शहर के प्रमुख मार्गों से होते हुए तहसील कार्यालय पहुंची। प्रदर्शनकारियों ने हाथों में तिरंगा लेकर सोनम वांगचुक के समर्थन, पेपर लीक बंद करने और शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर नारेबाजी की। रैली के बाद प्रदर्शनकारियों ने उप विभागीय अधिकारियों और नायब तहसीलदार आमगांव को ज्ञापन सौंपकर शिक्षा व्यवस्था में सुधार और पेपर लीक के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। इस न्यूज में इतना ही। अन्य खबरों के लिए जुड़े रहिए ITN नेशनल के साथ। अगर आपकी मांगे पूरी नहीं हुई तो सामने की रणनीति क्या है? मी योगेश रामटेके, संयोजक सामाजिक एकता मंच आमगावच्या वतीने आज आम्ही जो राष्ट्रव्यापी सन्माननीय सोनमजी वांगचुक यांनी जो विद्यार्थ्यांचा जो नुकसान झालेला आहे, 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून त्यांनी या देशामध्ये जो मोदी सरकार स्वतःला म्हणत आहे की बाबा या देशामध्ये सर्वांचा मोठा भला होत आहे, तर या देशामध्ये, या स्वतंत्र देशामध्ये आम्हाला असं वाटत आहे, विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की या देशामध्ये कोणीही सुरक्षित नाही आहे। आणि जो वारंवार पेपर फुटीचा जो प्रकरण सुरू झालेला आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी मोदी सरकार आणि शिक्षा मंत्रालय यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी या देशाची माफी मागून आणि पुढे भविष्यामध्ये अशा अमानवीय घटना आणि विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांनी स्वतःला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करू नये, ही नैतिक जबाबदारी समजून त्यांनी मोदी सरकारसह त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि धर्मेंद्रजी प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तालुका स्तरावर मोठा जनआंदोलन उभा करणार आणि सरकारच्या विरोधामध्ये धरणे प्रदर्शन करून आम्ही आमचा रोष व्यक्त करणार। आणि अशा प्रकारची जी हिटलरशाही सरकार आहे, या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही जे विविध सामाजिक संघटना आहेत त्यांच्या वतीने सुद्धा मोठा आंदोलन करू, असे एवढं सांगितलं। सोनम वांगचुक यांच्या समर्थनामध्ये शांती मोर्चा काढलेला आहे। आमगावचे जेवढे सामाजिक संघटना आहेत सर्व मिळून एकत्रित होऊन आज शांती मोर्चा काढलेला आहे। मागील 1 महिन्यापासून जो कॉक्रोच पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन करत आहेत, जवळजवळ 22 दिवस, आज 23वा दिवस असेल त्यांच्या उपोषणाचा, आणि 18 तारखेला त्यांना केंद्र सरकारने जे अमानवीय घटना केलेली आहे ते खूप दयनीय आहे। आणि असे जर वर्तणूक यांची असेल तर खरोखर आज देश गुलामगिरीमध्ये आहे असं आम्हाला दिसत आहे। इंग्रजांच्या काळामध्ये पण आंदोलन झाले, शांतिप्रिय आंदोलन झाले, गांधीजीच्या मार्गाने गांधीजींनी पण आंदोलन केलं, तरी पण अशी अमानवीय घटना त्यांनी पण केली नाही। आणि दुसरी सरकारांचे इथं 70 वर्षापासून राज्य सुरू आहे, तर त्यांनी पण ह्या पद्धतीचं काही अमानवीय घटना केली नाही आहे। पण हे एकदम हिटलरशाहीच्या वृत्तीमध्ये सरकार आहे। आणि आज केंद्र सरकार मोदीच्या याच्यामध्ये एवढं हिटलर झालेलं आहे की आज आमची सोनम वांगचुक यांना समर्थनमध्ये धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे, पण मोदींनी पण इस्तीफा द्यायला पाहिजे। त्यांनी पण प्रधानमंत्री बनून काही अर्थ नाही आहे। अशा प्रकारचा प्रधानमंत्री जर देशाचा असेल तर देश खूप खालावल्याच्या याच्यामध्ये आहे। आज कोणीही सुरक्षित नाही आहे असं दिसत आहे, कोणीही एक सामान्य माणूस पण सुरक्षित नाही आहे। जर सोनम वांगचुक सारखा सायंटिस्ट जर सुरक्षित नाही आहे, त्याला त्यांनी सकाळी 4 वाजे आणि 7 वाजेच्या दरम्यान त्यांनी उचलून टाकलं आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने उचललं, त्यांनी पाय ओढून त्यांना नेलं आणि कापडामध्ये लपेटून नेलं, न सांगता न विचारता। हे अशा पद्धतीची घटना आज देशामध्ये होत आहे। हे खरोखर आपल्या देशाला पोषक नाही आहे असं दिसत आहे, अमानवीय आहे। याचा मी निषेध करतो आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनामध्ये त्यांनी धर्मेंद्र प्रधान आणि मोदींनी यांनी इस्तीफा द्यायला पाहिजे असं आमची मागणी आहे। सबसे पहले आपका नाम बताइए और इस रैली के मुख्य उद्देश्य क्या थे? मेरा नाम भूमेश शेंडे है और आज का जो शांति मार्च निकला है सामाजिक एकता मंच आमगांव द्वारा, और यह जो पिछले 1 महीने से दिल्ली के जंतर मंतर पे अभिजीत दीपके और सोनम वांगचुक जी इनका अनशन चालू था 19 दिन तक, और जो परसों के दिन जो अमानवीय घटना घटी है इस लोकतांत्रिक देश के अंदर में, जिन हिसाब से सोनम वांगचुक जी को उठा के लेके गए
वहाँ की पुलिस प्रशासन और वहाँ के जो सरकार की, जो केंद्र सरकार की ये तानाशाही जो हरकतें हैं, इसके विरुद्ध में आज हम शांत मार्च या मार्च गोंदिया के सॉरी आमगांव के अंदर में निकाले हैं। और इस मोर्चे के माध्यम से हम ये बताना चाहते हैं, इस देश के जो 22 बच्चों ने जो शहादत दी है, इस सिस्टम, भ्रष्ट सिस्टम के विरुद्ध में जिन्होंने शहादत दी है, नीट के पेपर फूटी हुई है, हमारे महाराष्ट्र में टीईटी के पेपर फूटी हुई है, इस भ्रष्ट प्रणाली के विरुद्ध में जिस बच्चों ने शहादत दी है, इनके शहादत के लिए हमने आज ये जो मोर्चा निकाले हैं आमगांव के सभी सामाजिक संगठनों ने सहयोग किया है, उनका भी मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और सरकार इतनी तानाशाह हो गई है कि उनके जो 1 महीने से जो आंदोलन चल रहा है जंतर मंतर, जो गृह मंत्रालय उसके 500 मीटर दूर 2 कदम दूरी पे है, वहां तक जाने के लिए हमारे देश के प्रधानमंत्री हो या गृह मंत्री हो या शिक्षा मंत्री, इनको समय नहीं मिल रहा है और विदेश घूमने के लिए समय मिल रहा है। तो ये हमारा देश लोकतांत्रिक बचा है क्या, ये हमारा आज के आपके माध्यम से कहना है।